ऑपरेशन खरात हा निव्वळ ऑपरेशन करत असताना त्याच्या पाठीमागं काहीतरी असेल, त्यामुळे एवढं मोठं ऑपरेशन झालेलं आहे. त्यात रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे शंकेचं कारण उभं केलेलं गेलेलं आहे. अनेक लोकांच्या असलेल्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्यात अशा प्रकारची चर्चा ही साधारणतः होती. ते कोण कुठल्या समाजाचा, कोण कुठल्या धर्माचा, हा आता त्यांनी शोध लावण्यापेक्षा त्यांचं वंश, त्यांचे असलेले पूर्वज याची सगळी माहिती घेतल्यानंतर वक्तृत्व केले तर मला योग्य वाटेल. खरं म्हटलं तर मला कळत नाही की आम्ही त्यांच्या पक्षाचं रोहित पवारांनी डॅमेज करण्यासाठी एवढी 5 कोटीची सुपारी दिली अशा प्रकारचं वक्तृत्व करणं हा बालिशपणा आहे. मला वाटतं की आम्ही करण्याच्या ऐवजी त्यांनीच आता मित्रपक्ष त्यांना डॅमेज करतो याच्या बाबतीमधला अभ्यास करणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थाने त्यांना कोण अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतोय याचा त्यांनी शोध घ्यावा. मित्रपक्षाच्याकडं आपण तशा असलेल्या काही घटना बघितल्या, त्याचं उत्तर त्यांनी शोधावं. आमचा काही त्यांच्या पक्षाला किंवा त्यांना डॅमेज करण्याचा कुठलाही वाईट हेतू आमचा नाही. मी कालही सांगितलं होतं, सभागृहामध्ये सुद्धा ही चर्चा झाली, त्यावेळेला सुद्धा चर्चा अशा मध्यम झाली होती की ऑपरेशन खरात हा निव्वळ ऑपरेशन करत असताना त्याच्या पाठीमागं काहीतरी असेल, त्यामुळे एवढं मोठं ऑपरेशन झालेलं आहे. त्यात रोहित पवारांनी सांगितल्याप्रमाणे शंकेचं कारण उभं केलेलं गेलेलं आहे. अनेक लोकांच्या असलेल्या फोटोवर फुल्या मारल्या गेल्यात अशा प्रकारची चर्चा ही साधारणतः होती. त्याचा आणि ह्या असलेल्या घटनेचा काही संबंध आहे का याच्या बाबतीमध्ये जर शंका व्यक्त केली असेल, आता CID चौकशी चालू आहे, CBI चौकशीच्या बाबतीमध्ये मागणी केलेली आहे. मला अजूनही कळत नाही की मी काल मी बघितलं, नाशिकला एक बॅनर लावलेला दिसला, त्यामध्ये सामान्य जनतेची भावना त्या बॅनरमधून कळली की साधा FIR सुद्धा होऊ शकत नसेल अजितदादांचा, ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. त्यामुळे शंकेला अनेक कारणं आहेत. त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की मी कारवाई करतोय, परंतु काय कारवाई केली, ब्लॅक बॉक्सचं काय झालं, ब्लॅक बॉक्सला लगेच आपण 21 दिवसाच्या आतमध्ये लगेच त्याचा रिपोर्ट यायला पाहिजे. अजून त्याच्या बाबतीमधला रिपोर्ट आला नाही. CID चौकशीची काय झालं त्याच्या बाबतीमध्ये खुलासा झाला नाही. आणि म्हणून ह्या शंकेच्या मध्ये रोहित पवारांनी केलेल्या शंकेला कुठेतरी त्या ठिकाणी साम्य जुळतं का याचा निश्चितपणाने शोध आता खात्याने करणं गरजेचं आहे. माझ्या माहितीप्रमाणे एक चांगले अधिकारी तिथे SITच्या प्रमुख म्हणून ठेवलेले आहेत. त्यांचं काम मी स्वतः बघितलेलं आहे. मला वाटतं की ते चांगल्या पद्धतीने काम करतील आणि चौकशी त्यांची चांगली करून निश्चितपणाने जे काय आहे ते बाहेर आणण्याचा प्रयत्न करतील, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही. आता पुरावे, चर्चा, चौकशीतून जी काही नावं निष्पन्न होतील, जे काही पुरावे येतील त्याच्याप्रमाणे ते चौकशी करून कारवाई करतील. लगेच त्यांच्या कुटुंबाला कारवाई करताना त्यांचा सहभाग किती आहे, काय हे बघून त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई ते करत असतील. नाही, अद्यापही आमची त्या ठिकाणी चर्चा झालेली नाहीये. पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. संबंधित असलेल्या वरिष्ठ नेते आम्ही बसू आणि त्याच्यावर काय चर्चा करेल त्याचा निर्णय आम्ही घेऊ. त्या प्राजक्त तनपुरेंशी आम्ही चर्चा करू. मी असेल, पवारसाहेब, जयंत पाटील साहेब, सुप्रियाताई, आम्ही चर्चा करू आणि ह्या निवडणुकीच्या पोटनिवडणुकीसंदर्भात काय करायचं याचा निर्णय आम्ही निश्चित घेऊ. ते कोण कुठल्या समाजाचा, कोण कुठल्या धर्माचा, हा आता त्यांनी शोध लावण्यापेक्षा त्यांचं वंश, त्यांचे असलेले पूर्वज याची सर्व माहिती घेतल्यानंतर वक्तृत्व केले तर मला योग्य वाटेल. मला वाटतं की एखादा कर्तृत्वान अशा युगपुरुष किंवा महापुरुष असेल, त्याला आपल्या समाजाचा दाखवण्याचा प्रयत्न होत असेल, त्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते, नाराजी होऊ शकते. मला वाटतं तर सध्या महाराष्ट्रामध्ये एवढंच चाललेलं आहे की धर्मवाद हा जास्त चाललेला आहे. त्यामुळे मला वाटतं त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अशा प्रकारच्या वक्तृत्व रोज आपल्याला पाहायला मिळते. त्यात आश्चर्य वाटायची गरज नाही. मला वाटतं अंधश्रद्धा कायदा आता फार कडक करावा लागेल असं वाटायला लागलेला नाही. आम्ही हे सातत्याने हेच सांगत होतो की जी चर्चा झालं होतं सत्य होतं, ते सत्य आम्ही सांगत होतो. पण त्यावेळेला सांगितलं अशा प्रकारची कुठली चर्चा झाली नाही असं सांगितल्यामुळे एक लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होतो का काय, म्हणून ती आम्ही चर्चा थांबवली होती. आणि ती चर्चा थांबल्यानंतर काही का होईना, उशिरा का होईना, पण त्यांनी सत्य सांगितलं की अजितदादांची याच्या बाबतीमध्ये आमच्याशी चर्चा झाली होती. आता ही चर्चा झाल्यानंतर त्या चर्चेच्या माध्यमातून काय काय झालं ते त्यांनी खुलासा करावा. माझ्या माहितीप्रमाणे अजितदादा हयात असताना विलिनीकरणाच्या बाबतीमध्ये झालेल्या चर्चेमध्ये काय करायचं, काय नाही करायचं याच्या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा झाली होती.
अजितदादा गेल्यानंतर ज्यावेळेला सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व पुढे आणायचा निर्णय झाला, हा कुठेही चर्चेच्या बाबतीमध्ये करत असताना तो त्यांच्या पक्षाचा निर्णय, त्यांनी त्याप्रमाणे काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा अधिकार होता. कोणाला करावं ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही सांगण्याची त्या ठिकाणी वेळ येण्याची गरजच नव्हती. आता ते जे सांगतायत की बाबा सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व तुम्हाला मान्य होतं का, ती चर्चा आताही कुठे आमच्याशी झालीच नव्हती आणि ते नेतृत्व दिल्यानंतर सुद्धा चर्चा झालेली नाहीये. त्यामुळे मला वाटतं की चर्चा झाली नसेल त्या चर्चेवर आम्ही स्टेटमेंट देणं किंवा त्या चर्चा झाल्या नाही त्या चर्चेवर त्यांनी आम्हाला प्रश्न विचारणं मला योग्य वाटत नव्हतं. मला वाटतं की सुनेत्रा वहिनींचा आता त्यांनी राष्ट्रीय अध्यक्ष केलेला आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री झालेले आहेत, सगळे त्यांची प्रमुख पदं त्यांना दिलेले आहे. आता ही चर्चेचा आम्ही विषय जो आहे तो बाजूला ठेवून आता आम्ही आमच्या पद्धतीने पक्षवाढणी आणि आमचे आमदार खासदार सगळेजण आता सरकारच्या असलेल्या भूमिकेच्या माध्यमातून जी काय सध्याची परिस्थिती आहे त्याच्यावर फार मोठ्या प्रमाणात चांगलं काम करतायत. याची कल्पना मला नाहीये, पण मला वाटतं की त्यांनी हे कबूल केलंही. आम्ही हेच सांगत होतो की आम्ही कुठल्याही प्रकारची, आम्ही फक्त त्यांचं दादांचं झालेलं निधन होतं, त्या निधनाच्या वेळेला त्यांची अंतिम इच्छा म्हणून आम्ही भावना व्यक्त केली, ती पण आम्ही लगेच केली नव्हती. काही लोकांनी त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया लगेच द्यायला सुरुवात केली होती, आम्ही दिली नव्हती. मला वाटतं की आता हा विषय संपलेला आहे. सत्य जे होतं ते बाहेर त्यांनी सांगितलं, उशिरा का होईना सांगितलं त्यांना. आता हे नाही, हे आता मी सांगणार नाही, कारण आम्ही जे सत्य होतं ते सांगितलं. आता ते सत्य त्यांनी उशिरा सांगितल्यानंतर त्यांनी का सांगितलं नाही, त्यांना कोणी सांगितलं का की तुम्ही आता बोला, तुम्ही बोलू नका, हे त्यांना विचारा. नाही, कसं आहे, जर तर त्या प्रश्नाला महत्व नसतं. असं आहे की विलिनीकरण त्यावेळेला होणार होतं, ही चर्चा होती का होती. फोटो का दाखवला 2-4 दिवसानंतर काही लोक सांगत होते की नाही, ही चर्चा अशी झाली नव्हती म्हणून ती बैठकीचा फोटो दाखवला गेला असेल. आता तो फोटो दाखवल्यानंतर एक आल्यानंतर मग आता तो फोटो का दाखवला, मग तुम्ही चर्चा करताना हे नेतृत्व मान्य करणार का, ते नेतृत्व मान्य करणार ना, असे प्रश्न विचारण्याचा प्रश्न करणंच हे चुकीचं होतं. मला वाटतं की ती विचारण्यामधला त्यांचा हेतू काय असेल याची मला कल्पना नाही, पण मला वाटतं की आता हा विषय आम्ही सगळं थांबवलेला आहे. आम्ही आता आमच्या पद्धतीने काम करतोय. आता कुठल्याही प्रकारची अशी चर्चा मीडियावर आहे, कुठली चर्चा आमच्यावर नाही, कुठली चर्चेचा आता सध्या विचार पण नाही. त्यामुळे जर तर त्या प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. सुनेत्रा वहिनी मला वाटतं आता निर्णय घेतात असं दिसून येते आणि त्यांनी निर्णय काय घेतलेले आहेत मला आजच कळलं, काही कॉन्ट्रॅक्ट पण रद्द केलेलं वगैरे. त्यामुळे ते आता त्यांच्या नेतृत्वाची त्या ठिकाणी ते काम करायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाचं उत्तर मी देणं बंधनकारक नाही. काल विदर्भ झालाय, आता मराठवाड्याच्या बैठका आज होतील, उद्या एक अजून परत उर्वरित महाराष्ट्राच्या होतील आणि या बैठका झाल्यानंतर 6, 7, 8 तारखेला सगळ्या फ्रंटलच्या बैठका मी, सुप्रियाताई वगैरे आणि पक्षाचे नेते मंडळी आम्ही बसून करणार आहोत. ह्या सगळ्या बैठका झाल्यानंतर पक्षाच्या फेररचनेमध्ये आम्ही सुरुवात करणार आहोत आणि काही बदल करणार आहोत आणि नंतर राज्यामध्ये दौरे चालू करून मग लोकांच्यासाठी आम्ही कार्यरत करण्यासाठी पक्ष सक्षमतेने करणार आहोत.